नमस्कार, मी श्रीकांत उमरी. पण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. उन्हाळी कांदा जो मोठ्या प्रमाणामध्ये बाजारात येतो आणि त्याच्याबद्दलची एक फार भयानक बातमी दैनिक लोकसत्ता काल छापलेली आहे. म्हणजे धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यामध्ये भगवान साबळे असे ते शेतकऱ्याचं नाव आहे आणि त्याने 1.5 एकरातला कांदा काढला, विकायला नेला. त्याला वाहतूक खर्च सुद्धा परवडला नाही. शेवटी त्यानं उरलेल्या 2.5 एकरातला जो कांदा होता 600-650 पोते कांदा अक्षरशः जाळून टाकले. आता अशा जेव्हा बातम्या येतात सगळ्यांना चिंता वाटते, पण हा मीडिया आणि हे सगळी तथाकथित शहरी माणसं ज्यांना आम्ही शेतकरी चळवळीमध्ये इंडिया म्हणतो, भारत आणि इंडिया, हे जेव्हा कांद्याचे दर वाढतात तेव्हा बोटाच्या अंगठीमध्ये खड्यासारखा कांदा असे मीम त्याची चित्र काढून फिरायला लागतात आणि तिजोरीमध्ये कांदा कसा ठेवलेला आहे, ते कसे श्रीमंत आहेत, त्यांच्या घरी रोज कांदा कसा खायला जातो, अशा घाणेरड्या बातम्या हाच मीडिया दाखवतो. हीच माध्यमं इतकं पण सुद्धा साधी. आता ही बातमी लोकसत्ताने दिलेली आणि लोकसत्ताने कालच एक कांद्याच्या बाबतीमधलं सविस्तर एक फीचर संपादकीय पानावरती छापलेले मोहन आटाळकरांचं. 5.5 लाख हेक्टरवरती सहसा कांद्याची लागवड केली होती. ती वाढून आता जवळपास 6.59 6.5 लाख हेक्टर क्षेत्रावरती कांदा पेरला गेला. म्हणजे कांद्याचं उत्पादन वाढलेलं. दुसरी गोष्ट म्हणजे 1 वर्षापासून या कांद्याला निर्यात बंदी होती. म्हणजे निर्यातीचे दर म्हणजे निर्यात शुल्क जास्त वाढवल्यामुळे. आणि दुसरं म्हणजे या आखाती युद्धाच्या नंतर जो मोठ्या प्रमाणातला आपला कांदा बाहेर जातो, विशेषतः या दुबईकडे आणि आखाती देशांमध्ये, त्याच्यामध्ये अर्धी 45% इतकी घट झालेली. म्हणजे जो एक तर उत्पादन वाढलेलं आहे, जो कांदा बाहेर जात होता तो कांदा आता बाहेर जात नाही. आणि देशांतर्गत बाजारपेठ जी आहे, शासन शेवटी नाफेडच्या खरेदी किती करतं, अगदी समुद्रामधलं एक थेंब म्हणावा असं कांद्याचं जे प्रचंड उत्पादन झालेले त्याचं मी तुम्हाला आकडा सांगतो. हा कांदा उत्पादकांचे प्रश्न सुटणार कसे असा तो सगळा मिळून हा लेख आहे मोहन आटाळकर यांचा. ह्याच्यामध्ये त्यांनी दिलेले जे आकडे आहेत सगळे तुम्ही जरूर पहा, तुमच्यापैकी ज्यांना कोणाला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. आता ह्यांनी दिलेला आकडा सांगतो तुम्हाला मी. देशाचे एकूण उत्पादन 250 ते 300 लाख मेट्रिक टन असताना 250 ते 300 लाख लक्षात घ्या. आणि केवळ 2 ते 3 लाख टनाची खरेदी नाफेड मार्फत केली जाते. म्हणजे काहीच नाहीये तुमचं त्याच्यामध्ये, रोलच नाहीये काही. MSP की लीगल गॅरंटी म्हणून ज्यांचे घुटण्यामध्ये डोके होते ना, ज्यांनी कृषी आंदोलनासाठी सगळ्या दिल्लीचा गळा आवळून धरलेला होता, हे सगळे बदमाश जेव्हा सरकारने खरेदी करावी म्हणतात, ते फक्त गहू उत्पादक शेतकरी आणि काही प्रमाणात तांदूळ उत्पादक शेतकरी, म्हणजे हे तथाकथित पुरोगामी ज्यांच्या नावानं बोंबा मारतात ना, ते सगळेच्या सगळे हे बागायतदार शेतकऱ्यांचं आंदोलन होतं असं आम्ही म्हणत आहोत. त्यांना बाकीच्या खरेदीची किंवा बाकीच्याची कधीच काही काळजी नाही. किती खरेदी होती कांद्याची नाफेड मार्फत, म्हणून मी त्यांनी दिलेला ह्याच्याच पुरोगामी वर्तमानपत्रातलाच आकडा सांगतो, पुन्हा माझ्यावरती आरोप नको. 250-300 लाख टनाचे तुमचं उत्पादन असताना 2-3 लाख टन दर्या में खसखस असं ज्याला म्हणतात तसं तुमचं आहे काय? फक्त तुम्ही धोरण ठरवणार. जेव्हा भाव वाढले तेव्हा घाणेरडा मीडिया वाटेल तशा त्याच्या भडक बातम्या करायच्या आणि त्या दबावाखाली तुम्ही निर्यात बंदी आणि बाकीचे सगळे किंवा शासनाचा जो साठा आहे तो खुला करायचा आणि बाजारातले भाव पाडायचे. सातत्यानं हे उद्योग केले गेलेले आहेत. आजही शेतकरी आत्महत्या करतो आहे. आजही ज्यांना दुसरे धान्याच्या शिवायचे बाकीचे पारंपरिक पिकं घ्या म्हणून मागं लागतात. कांदा घेतला ना आता, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन वाढून दाखवलं ना, आणि तेव्हा तुम्ही काय करणार? त्याच्यावरती सगळ्या पद्धतीचे शस्त्र म्हणजे आयात निर्यातीची न दुधारी तलवार. ज्यावेळेस आपल्याकडचे कांद्याचे भाव वाढलेले असतात तेव्हा तुम्ही बाहेरून कांदा आयातीला परवानगी देता. आपल्या देशामध्ये कांदा येतो, इथले भाव पडतात. इथं जेव्हा कांद्याचे भाव कोसळलेले असतात, निर्यात करून तरी काही भाव जेव्हा त्याला मिळू शकतो असं म्हणलं की तुम्ही निर्यात बंदी लावता. म्हणजे आयात आणि निर्यात ही तलवार दुधारीसारखी वापरायची आणि प्रत्येक वेळी गळा मात्र शेतकऱ्याचा कापायचा. दुसरं एक तुम्हाला मी सांगतो, 600 रुपये क्विंटलपेक्षाही कमी असा तो भाव आहे सध्या. आणि ही परिस्थिती अशी भयानक आहे की 10 वर्षापूर्वी कांद्याचे जे भाव होते सरासरी तितके भाव आज नाही आहेत. म्हणजे 10 वर्षामध्ये काहीच भाववाढ झाली नाही. बाकीच्या प्रत्येक गोष्टीचे अक्षरशः ह्या बदमाश सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वाढले या काळामध्ये. महागाई भत्ता वाढून घेतला आहे. पण कांदा वाढला म्हणले की बोटाच्या अंगठीतल्या हिऱ्यासारखा कांदा लावायचा आणि ते फोटो हे करायचे. हा यांचा सगळा बदमाशपणा.
सगळेजण अशा वेळी विचारतात काय केलं पाहिजे, शेतकऱ्याला कशी मदत केली पाहिजे. म्हणजे प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या उरावर बसलेले आहेत, प्रत्यक्ष त्याचा गळा दाबून ठेवलेला आहे. शेतकऱ्याच्या उत्थानासाठी ज्या आणि जशा पद्धतीच्या योजना आल्या की बरोबर त्या हाणून पाडता येतात. आत्ताच्या या कृषी आंदोलनात जे कृषी कायदे आले होते, ज्यांना या सगळ्या बदमाशांनी मिळून विरोध केला, त्या कृषी कायद्यांमधून शेतीमालाची बाजारपेठ खुली करण्याचं सगळ्यात मोठं पाऊल उचललं गेलेलं होतं. कृषी उत्पन्न बाजारपेठेची मोनोपॉली, एकाधिकारशाही पूर्णपणे मुडीत निघत होती. व्यापार शेती, करार शेती अशा कितीतरी नवीन संकल्पना सगळ्या येत होत्या, युग पाहत होत्या. ह्या सगळ्यांनी त्या रोखल्या आणि मोठा आमचा कसा विजय झाला म्हणले. त्यांनीचे दोन्ही फायदे झाले. राजकीय जे पक्ष आहेत भाजपसारखे, त्यांना उत्तर प्रदेशमध्ये सत्ता मिळाली, त्यांना त्या हरियाणामध्ये सत्ता मिळाली, इकडं थोडाफार राजस्थानचा भाग आहे, फक्त एक अपवाद पंजाब, दिल्ली ते सत्ता मिळाली. पंजाब सोडून प्रत्येक ठिकाणी पंजाबमध्ये ते नव्हतेच, अन्यथा ती मिळवली असती त्यांनी. ते फायदे झाले. आणि हे ज्यांच्यासाठी बोंबलत होते त्या शेतकऱ्याचं जे नुकसान झालं, उलट आता तर भाजपवाल्यांचं असं म्हणणं असणार आहे की शेतकऱ्यांचं भलं करून काहीच फायदा होत नाही. राजकीय शेतकऱ्याचं बुरं केलं, वाटोळं केलं, आणि शेतकऱ्याचं वाटोळं करत असताना आपला जो शहरी मतदार आहे किंवा मतदार नावाचा जो मध्यम वर्ग तयार झालेला आहे, त्याचं हित पाहिलं की ओके. बाकी प्रत्यक्ष शेतमालाचे म्हणजे त्याच्यामुळं आता जेव्हा 600 पोते कांदा जाळला जातो त्याचं कोणाला काही वाटत नाही. लाल चिखल नावाची एक कथा भास्कर चंदन शिवनची, हे फक्त कांद्यापुरतं टमाट्याचा विषय त्याच्यामध्ये घेतला होता. सगळ्या मालाच्या बाबतीमध्ये हेच आहे. जेव्हा मालाचे भाव कोसळतात, जेव्हा माल रस्त्यावरती फेकून द्यावा लागतो, जेव्हा त्याची वाहतूक सुद्धा परवडत नाही, त्यावेळी कोणी पुढे येत नाही. आणि जेव्हा चुकून माकून कधी मध्ये भाव त्याचे थोडे वरती आले, मागचा तोटा भरून निघायची संधी मिळाली की सगळ्यांना महागाई वाढली, सगळ्यांना पोटाचा प्रश्न किती गंभीर आहे. अगदी गांभीर्याने मी तुम्हाला सांगतो, शहरी कुटुंबाचा एकूण अन्नधान्याचा खर्च जर म्हणलं तर त्यांच्या उत्पन्नाच्या 5 पट सुद्धा ना, म्हणजे 5% सुद्धा नाही. 1 लाखभर उत्पन्न असेल तर त्या कुटुंबाचा खर्च अन्नधान्य खाण्यापिण्याचा 10,000चा सुद्धा नसतो. त्याच्यातले चैनीच्या वस्तू म्हणजे फूड प्रॉडक्ट्स वगैरे ते खरेदी करतील जास्तीचे, पण मूलभूत लागणारे भाजीपाला, दूध आणि अन्नधान्य जर म्हणताल तर ह्याच्यावरचा खर्च तुमच्या उत्पन्नाच्या 10 पटही होत, 10% सुद्धा नाही होत. पण बोंब मात्र काय मारले जाते की थोडंफार शेतमालाच्या भावामध्ये फरक झाला की लगेच महागाई वाढते. तिकडं बाकीचं हॉटेलिंग म्हणजे त्याच धान्यापासून जेव्हा पोळी बनते, त्या पोळीचा भाव किती झालेला आहे हॉटेलमध्ये. त्याच डाळीपासून जेव्हा वरण आणि बाकीचं सगळे पदार्थ, तुम्ही जेवणाची थाळी कुठल्याही शहरातल्या प्रतिष्ठित काय म्हणता येईल तेव्हा किंवा हायफाय सो कॉल्ड हॉटेलमधली गेल्या 10 वर्षात किती वाढली तुमचं तुम्ही तपासा. आणि त्याच पर्यायानं ज्याच्यापासून ही थाळी बनली ते फळं, भाजीपाला, दूध, धान्य यांच्या किमती किती वाढल्या, म्हणजे लगेच तुमचा हा फरक लक्षात येईल. एक अभ्यास असं सांगतोय मी तुम्हाला, एक साधं अगदी ढोबळमानाचं उदाहरण शेवटी सांगतो. 1986ला विद्यार्थी म्हणून 11वीला मी इथं सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत या छत्रपती संभाजीनगरला जेव्हा शिकायला आलो, तेव्हा एका महिन्याचं जी मेस होती मेसचं भाडं म्हणजे मेसची जी फीस लागायची ती साधारणतः 180 रुपये, म्हणजे 200 रुपयाच्या आतमध्ये 1 महिनाभरचं 2 वेळचं जेवण व्हायचं. आता म्हणजे 2026ची गोष्ट आहे, मी तुम्हाला 86ची गोष्ट सांगतोय. 40 वर्ष झाले या सगळ्या गोष्टीला. आता किमान 2,500च्या शिवाय महिन्याची मेस नाही. म्हणजे तेव्हा आणि आतामध्ये 12, 13, 14 पट वाढ झालेली. आणि तेव्हा आणि आताच्या धान्याची वाढ मोजली तर ती जेमतेम 7 किंवा 8 पटीपेक्षा जास्त नाही. भाज्या, फळं सगळ्याच्या वाढी ह्या विशिष्ट नियंत्रणात राहिल्या, त्याच्यावर प्रक्रिया केलेल्याच्या वाढी मात्र त्याच्या दुपटीनं झाल्यात. किती प्रचंड मोठ्या प्रमाणात जो प्रत्यक्ष कच्च्या मालाचा सगळं हे निर्मिती करतो किंवा त्याचं सगळं उठापटक सगळी करतो, मेहनत करतो, त्याच्यापेक्षा त्याच्यावरतीच प्रक्रिया करणारे दुपटीनं पुढे गेले, काहीच वेगळं न करता. काहीच, ह्यांनी कधी गहू पिकवला नाही त्याचाच गहू घेतला, यांनी कधी तांदूळ पिकवला नाही तोच तांदूळ घेऊन शिजवला आणि आम्हाला म्हणजे मेसमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना खाऊ घातले. ह्यांनी भाजी नाही पिकवली, तीच भाजी फक्त विकत घेतली आणि त्याच्यामध्ये ह्यांनी विकत घेतलेल्या भाजीमध्ये फक्त 7 पट वाढ झालेली होती, पण त्याची भाजी तयार करून तुम्हाला प्लेटमध्ये दिल्याच्यानंतर तिची वाढ 14 पटीपेक्षा पुढे गेली.
शेतकऱ्यांच्या नावानं जे फुकटच्या बोंबा मारतात आणि प्रत्यक्ष शेतकऱ्याचा गळा आवडतात त्यांच्यावरती माझा पहिला राग आहे. हे बाकीचे इंडियातले लोक तर आम्ही ते म्हणतोच ना की इंडिया विरुद्ध भारतच आहे. कांद्याचे भाव कोसळलेले आहेत. काय करायला पाहिजे जेव्हा आंबट तोंड करून बाकीचे विचारतात. मूळ म्हणजे तुम्ही शेतकऱ्याच्या छातीवरती उठा. शरद जोशींनी सांगितलेले जो मार्शल प्लॅन आहे, त्रिसूत्री आहे, त्याला कधीही पर्याय नव्हता, आजही पर्याय नाही. शेतीची बाजारपेठ मोकळी झाली पाहिजे. शेतीविरोधी कायदे बरखास्त झाले पाहिजेत. शेतकऱ्याला बाजारपेठेचं स्वातंत्र्य आणि त्या जोडीला तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य पाहिजे. म्हणजे तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य पाहिजे, बाजारपेठेचं स्वातंत्र्य पाहिजे, शेतीविरोधी कायदे बरखास्त झाले पाहिजेत. ही त्रिसूत्री अंमलात आणल्याच्या शिवाय शेतीचं भलं होण्याची कुठलीच शक्यता नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधान